महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त समाजातील लोकांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रसार माध्यमांतील विविध चॅनल आणि दैनिकांचे संपादक, पत्रकार तसंच पोलीस खात्यामध्ये आदर्श कामगिरी बजावलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला। या सन्मान सोहळ्याचे नियोजन राज्य पोलीस सफाई कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष संजय माने, एकनाथ पाटील, अजित लोहार, समाधान पाटील, सुरेश लोहार यांच्यासह या संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्यांनी केलं होतं। गेल्या 10 वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना कार्यरत असून राज्यभर या संघटनेचे पदाधिकारी सक्रिय कार्य करत आहेत। या संघटनेच्या वतीनं पोलिसांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन करून शासनाकडे पाठपुरावा केला जातोय। या संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्न मार्गी लावण्यात आतापर्यंत यश आले। या राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले हे शासनाच्या गृह खात्याच्या समन्वय समितीवर सदस्य आहेत। त्यांच्या माध्यमातून या संघटनेची राज्यभर वाटचाल सुरू आहे। 15 एप्रिल हा दिवस या संघटनेच्या स्थापनेचा दिवस आहे। या संघटनेचा 11वा वर्धापन दिन नुकताच विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। या वर्धापन दिनाचं औचित्य साधून कोल्हापूरमध्ये या संघटनेच्या कार्याला पाठबळ देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसह माध्यम क्षेत्रातील पत्रकारांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, गृह पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत, पोलीस अधीक्षक कार्यालयातील कार्यालय अधीक्षक प्रमिला सावंत, प्रमुख लिपिक विद्या सिद्धनाईक या अधिकाऱ्यांना यावेळी गौरवण्यात आलं। याबरोबरच समाजातील लोकांच्या न्याय आणि हक्कासाठी प्रयत्न करणाऱ्या पत्रकारांचा गौरवही करण्यात आला। कोल्हापुरातील हॅथवे या कंपनीच्या न्यूज कट्टा 24 या चॅनेलचे कोल्हापूर प्रतिनिधी पत्रकार संपत नरके, पुण्यनगरीचे बाळासाहेब पाटोळे, बी न्यूजचे प्रमोद वनगुत्ते, प्रथमेश कात्रट, एस न्यूजचे विश्वास पानारी, लाईव्ह मराठीचे सद्दाम शेख, मोबाईल टीव्हीच्या निवेदिका प्रतीक्षा पाटील, दैनिक परतगंगाचे मुरलीधर कांबळे, बीपीएनचे विजय यशपूत, टीव्ही नेक्स्ट मराठीचे तुषार पाटील, प्रसार माध्यमचे व्हिडिओ एडिटर रितेश सावंत, स्पीड न्यूजचे ऋत्विक भाटे यांच्यासह विविध मान्यवरांना यावेळी सन्मानपूर्वक गौरवण्यात आलं। राष्ट्रीय प्रांत ग्राहक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर विकास बिसुरे, महाराष्ट्र राज्य पोलीस सफाई कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष संजय माने आणि योगेश पाटील यांच्या हस्ते मानपत्र देऊन या सर्व मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी महाराष्ट्र राज्य पोलीस सफाई कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष संजय माने यांनी मनोगत व्यक्त केलं। कोल्हापूर पोलीस दलातील आस्थापनावर काम करणाऱ्या 152 अंशकालीन कर्मचाऱ्यांचं थकीत राहिलेलं 1,85,00,000 रुपये इतकं वेतन महाराष्ट्र पोलीस बॉईज या संघटनेच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। ज्येष्ठ पत्रकार एकनाथ पाटील यांनी या संघटनेच्या कार्याचा आढावा यावेळी घेतला। महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेकडून झालेल्या या विशेष सन्मान सोहळ्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांसह पत्रकार भारावून गेले होते। यावेळी समाधान पाटील, अजित लोहार, सुरेश लोहार यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते।